व्हिडिओ शूटिंग करत असताना 4K क्वालिटी खरंच गरजेची असते का आणि फुल HD याचा नक्की अर्थ काय आहे ते आपण बघणार आहोत। जसं फोटोचं रिझोल्यूशन मेगापिक्सल काउंटमध्ये सांगतात की हा फोटो 24 मेगापिक्सलचा आहे, हा फोटो 50 मेगापिक्सलचा आहे, तसंच व्हिडिओचं रिझोल्यूशन सांगण्यासाठी या सगळ्या टर्म्स वापरले जातात। HD रिझोल्यूशन म्हणजे आडवे 1280 आणि उभे 720 पिक्सल, याला 720p असं पण म्हणतात। फुल HD रिझोल्यूशन म्हणजे 1920 आडवे पिक्सल आणि 1080 उभे पिक्सल, ह्याला 1080p असं सुद्धा म्हणतात। आणि 4K रिझोल्यूशन म्हणजे आडवे 3840 पिक्सल आणि उभे 2160 पिक्सल, म्हणजेच 4K रिझोल्यूशन मध्ये फुल एचडीच्या चौपट जास्त एवढे पिक्सल्स असतात, म्हणजेच डेटा जास्त असतो आणि म्हणूनच 4K व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त डिटेल्स दिसतात। पण 4K रिझोल्यूशनच्या व्हिडिओचे तोटे सुद्धा आहेत बरं का। पहिला मुद्दा म्हणजे 4K रिझोल्यूशन मध्ये पिक्सेल जास्त असतात म्हणून डेटा जास्त असतो, म्हणून ते स्टोअर करण्यासाठी स्टोरेज स्पेस भरपूर लागते। दुसरा मुद्दा, हा एवढा मोठा डेटा सतत फास्ट पद्धतीने सेव्ह करण्यासाठी फास्ट स्पीडचे मेमरी कार्ड सुद्धा लागतात, जी अर्थातच महाग सुद्धा असतात। तिसरा मुद्दा, एवढ्या सगळ्या पिक्सेलचा डेटा कॅमेराला प्रोसेस करावा लागतो, त्यामुळे काही कॅमेरे ओव्हरहीट सुद्धा होऊ शकतात। चौथा मुद्दा, एवढं सगळं करून जरी तुम्ही 4K व्हिडिओ शूट केला तरीही तो एडिट करण्यासाठी रॅम आणि ग्राफिक्स कार्ड हे हायर कॅपॅसिटीचं लागतं। पण हा मुद्दा सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे की जर एखादा व्हिडिओ एडिट झाल्यावर फायनली मोबाईलवरच बघणार असू तर त्या छोट्या स्क्रीनसाठी 4K रिझोल्यूशन असणं गरजेचं नाहीये। फुल HD रिझोल्यूशन सुद्धा भरपूर होतं, त्यामुळे जर खरंच तुम्हाला एवढ्या डिटेल्सची गरज असेल तर फक्त 4K मध्ये शूटिंग करा, नाहीतर तुम्ही फुल HD रिझोल्यूशन मध्ये व्हिडिओ शूट केला तरी चालेल, म्हणजे तुमचा स्टोरेज, वेळ आणि पैसा तिन्ही वाचेल। व्हिडिओ रिझोल्यूशन बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी अकाउंटला फॉलो करायला विसरू नका। जय श्री पिक्सेल प्रसन्न।